निवडणुका आल्या की योजनांचा पाऊस पडतो। सर्वसामान्य आणि गोरगरिबांबद्दल कळवळा दाखवून मोफत योजना जाहीर केल्या जातात। लाडकी बहीण असो की मोफत रेशन यांसारख्या योजनांमुळेच आता शेती कामांसाठी मजूर मिळेनासे झाले। ही सामाजिक विदारकता आणि यातील वास्तव आता सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे। परवा एका खटल्यात बोलताना न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत खडेबोल सुनावले। लोकांना काम न करताच मोफत रेशन आणि पैसे देण्यात येत असल्याने आपण त्यांना परावलंबी करत नाही का, असा सवाल सुप्रीम कोर्टाने उपस्थित केलाय। त्यापेक्षा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित का करीत नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे। अलीकडे शेती करणे परवडत नाही अशी ओरड होते। याला केवळ निसर्गाचा लहरीपणा किंवा बी बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती एवढेच कारण नसून शेतीसाठी मजूर मिळत नाही ही खरी अडचण आहे। शेतकरी म्हणून मी खरं तर सुप्रीम कोर्टचं मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की लवकर त्यांच्या लक्षात आलं की या ज्या काही शासनाच्या ज्या फुकटाच्या योजना आहेत त्यामुळे शेतकऱ्याला अकुशल कामगार मिळत नाही। अगदी खरं आहे, कारण अकुशल कामगार कुशल कामगार शेतीला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागतं आणि आज शेतकऱ्याची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे। त्या शेतकऱ्याला सालदार म्हणून कोणीही मिळत नाहीच, पण रोजंदारीने अगदी 400 रुपये रोज देऊन देखील लेबर शेतीत काम करायला मिळत नाही। कारण त्याला सर्वात जास्त कारणीभूत असेल तर शासनाच्या फुकटाच्या योजना। शासनाच्या एवढ्या भरभरून फुकटाच्या योजना दिलेल्या आहेत की अन्नधान्यापासून तर प्रवासापासून तर घरी बसण्यापर्यंत इतक्या फुकटाच्या योजना आहेत, म्हणजे माणसाची जी क्रय शक्ती आहे ते मारण्याचं पाप या सरकारमध्ये लोकांनी चालवलेलं आहे। आणि त्याच्यामुळे लेबर न मिळणं, आणि लेबर जर नाही मिळाला तर शेती तरी कशी होईल। आणि या देशाची लोकसंख्या 140 करोडच्या जवळपास पोचते आणि त्याच्यामुळे जर शेतीत शेतकरीच काम करू शकला नाही, त्याचा परिवार त्याची पत्नी एवढेच लोक आता शेतीत काम करतात, लेबरच मिळत नाही। म्हणून सुप्रीम कोर्टने आज सुप्रीम कोर्टच्या जे लक्षात आलं ते खरोखर लवकर लक्षात आलं। आणि जे काही या ज्या फुकटाच्या योजना जे लोक जाहीर करतात ते फक्त राजकारणासाठी जाहीर करतायत। शेतकऱ्यांच्या हिताचं कुठलंही काम या देशामध्ये या राज्यामध्ये होत नाही। ER कुमार यांनी बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यासाठी याचिका दाखल केली आहे। त्यावरील कामकाजादरम्यान न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले। न्यायमूर्ती भूषण गवळी म्हणाले, बेघरांसाठी निवारा मिळावा हे आपण समजू शकतो, पण महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी जाहीर झालेल्या लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे शेती कामासाठी मजूर मिळत नाही। लोकांना काम करण्याची इच्छाच राहिली नाही, हे दुर्दैव आहे। प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की नको रे बाबा ती शेती, मुलाला अगदी तू शहरात जा, तिकडे लेबर कुठल्या कारखान्यात काही काम कर, पण शेतीत काम करू नको, अशी प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे। कारण शेतीत लेबर मिळत नाही, या फुकटाच्या योजनांमुळे कुशल कामगार मिळत नाही आणि 1-2 लोकांनी शेती होणं अशक्य आहे। ज्या शेतकऱ्यांना वाटतं की आपण शेती करावं, आज मला वाटतं माझ्याकडे फवारणीला माणूस मिळत नव्हता, आज माझ्या शेतात फवारणी चालू आहे। माझा भाचा घरून त्याला रावण्या करून मागवलं की बाबा रे एवढे 4-5 पंप असतील तेवढे मारून दे, त्याने ते गुरढोऱ्यांची कामं सोडून त्याने आता माझ्या शेतात आलेला आहे। म्हणजे ज्याच्या घरात काम करणारी मंडळी असेल तेवढेच लोक आता शेतीत शिल्लक राहिलेले आहेत, पण बाहेरचा कोणीही शेतात काम करायला लेबर यायला तयार नाही। म्हणून ही शेतकऱ्याची फार मोठी दयनीय अवस्था आहे। शेतकऱ्याला एकीकडे म्हणतात की आर्थिक कणा काय तर शेती आहे, आणि कणा जर मुडला तर काय होतो, माणूस बेडवर पडतो। तोच कणा शेतकऱ्यांच्या बाबतीत मोडून टाकतायत आणि तो जर मुडला, तो जर बेडवर पडला, तो कसा पडेल याच्यासाठीच ह्या फुकटाच्या योजना आहेत। म्हणून लवकरात लवकर हे जे काही शेतकरी पुत्र आहेत ना राजकीय, त्यांनी तात्काळ ह्या योजना बंद केल्या पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने, कारण या देशातल्या एवढ्या मोठ्या जनतेला आणि निर्यात आयातचे धोरणे आहेत ना शेतीच्या बाबतीत, त्याच्यात सुधारणा ह्या झाल्या पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला चांगले दिवस येतील, लोक शेतीत काम करतील। मुलं पण शेतात नको बाबा त्या तुटपुंज्या पगारावर काम करण्यापेक्षा आपण शेतीत काम करू, त्याला लेबर मिळाला तर एकट्याने शेती होणं अशक्य आहे असं मला वाटतं।
सध्या शेतमजुरीसाठी दिवसाला 400 रुपये मोजावे लागतात, तरीही मजूर मिळत नाही. मिळाले तर त्यांना घरपोच घ्यायला आणि सोडायला जावे लागते. तरीही ते पूर्ण वेळ काम करतीलच असं नाही. खरे तर निसर्गाच्या लहरीपणासोबतच शेतमजुरांचाही लहरीपणा शेती क्षेत्रासाठी घातक ठरतोय असंच दिसतंय. तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.